प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील ऑटो रिक्षा चालकांना 1 मार्चपासून भाडेवाढ लागू केली। मात्र या भाडेवाढीच्या अंमलबजावणीमध्ये मीटर पुनःप्रमाणीकरणाचा म्हणजेच मीटर कॅलिब्रेशनचा अडथळा निर्माण झालाय। यामुळे जोपर्यंत मीटर पुनःप्रमाणीकरण होत नाही तोपर्यंत वाढलेल्या दराप्रमाणे भाडं घेताना प्रवासी आणि रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत। ज्या रिक्षांचं मीटर पुनःप्रमाणीकरण आहे त्यांनाच नवीन भाडेवाढीप्रमाणे प्रवाशांकडून पैसे घेता येणार आहेत। परिणामी भाडेवाढ अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी भाडेवाढीची अंमलबजावणी होऊ शकली नसल्याचं रिक्षा चालकांनी सांगितलं। मीटर पुनःप्रमाणीकरण नसल्यानं ग्राहकांशी होत असलेले वाद टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं ग्राहकांच्या माहितीसाठी रिक्षा भाड्याचं नवीन दरपत्रक प्रसिद्ध करावी अशी मागणी रिक्षा व्यावसायिक करतायत। 1 मार्च 2025 पासून मीटरची रिक्षाची दरवाढ ही जाहीर झालेली आहे, पण शासनानं तो अधिकृत प्रोग्राम जाहीर केला नसल्यामुळं आणि तो मीटरवाल्यांच्याकडे आला नसल्यामुळं मीटरमध्ये जो बदल करायचा होता तो अजून झालेला नाही। आमची प्रादेशिक परिवहन कार्यालयाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं हे टेरिफ जाहीर करावं, जेणेकरून जनतेत आणि रिक्षाचालकांच्यात वाद होऊ नये आणि जे काही दरवाढ दिलेले आहे ते टेरिफमध्ये नमूद करावं, ते वर्तमानपत्रात व्यवस्थितरित्या द्यावं आणि रिक्षाचालकांना दिलासा द्यावा। नव्या दरानुसार रिक्षा व्यावसायिकांना मीटर पुनःप्रमाणीकरण करावं लागणार आहे, पण हे काम करणाऱ्या कंपन्या पुण्यामध्ये आहेत। यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे भाडेवाढ झाली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण येत असून रिक्षा व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये वाद होऊ लागलेत। हे वाद टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं पुढाकार घेण्याची गरज आहे।